साकोली महावीर टाकीजवर भीम जयंती हा चित्रपट 30 मे पासून सुरू होत असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश महेशकर व त्या चित्रपटातील कलावंत राहुल श्यामकुवर यांनी आज अचानक साकोली येथील बौद्ध विहार समोर भेट दिली। त्यांचे स्वागत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण डिजरंगारी व प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले, स्वप्नील गजबिये व इतर मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भीम जयंती हा प्रबोधनात्मक चित्रपट जास्त संख्येने लोक साकोलीमध्ये कशा पद्धतीने पाहतील तो पिक्चर पाहण्याकरता व प्रबोधनाचा लाभ घेण्याकरता कशा पद्धतीने योजना आखावी लागेल याविषयी त्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्या व मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांनी सांगितले की याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्ही जोमाने लागू असे मत व्यक्त केले। त्या प्रसंगी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, प्रबोधनकार मनोज कोटांगले, शरद रंगारी, प्रमोद सिंगाडे, धीरज गोस्वामी, स्वप्नील गजबिये, सोनू मेश्राम, भीम जयंती ते चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश महेशकर व कलावंत राहुल श्यामकुवर, डॉक्टर बाला इत्यादी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। साकोली येथे आहे। साकोली येथील बौद्ध विहारासमोर भीम जयंती या फिल्मचे उमेश महेशकर हे जे प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहेत आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, आजच्या भीम जयंती या जो पिक्चर आता 30 तारखेपासून साकोलीला पण लागणार आहे, तर या फिल्ममध्ये काय आहे, असं काय विशेष काय आहे, काय प्रबोधन करता येईल या फिल्मच्या माध्यमातून? भीम जयंती या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही समाजाला असा संदेश देतो की जोपर्यंत समाज आपला एकत्रित राहणार नाही, संघटित राहणार नाही, तोपर्यंत आम्हाला या समाजामध्ये हक्काही न्याय मिळणार नाही। या चित्रपटाच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हा चित्रपट असून बाबासाहेबांच्या विचारावर जर आपण चाललो जीवनामध्ये, जर आपल्या जीवनामध्ये कसे परिवर्तन होते ते या पिक्चरमध्ये आपण दाखवलेले आहे। गरिबांच्या समस्या आणि समाजाचे एकत्रीकरण कसे करता येईल ते आपल्या पिक्चरमध्ये दाखवलेले आहे। त्यामुळे मी साकोली गावातील सर्व वासियांना विनंती करेल की साकोलीमध्ये आपला पिक्चर लागत आहे तर आपण सर्वांनी हा पिक्चर 30 मे पासून लागत आहे, तर आपण 12चा शो आहे, तर आपण सर्वांनी जाऊन तो पिक्चर रोजच्या रोज 7 दिवस भरभरून प्रतिसाद द्यावा, ताकीद आपली भरून ठेवावी, त्यामुळे समाजामध्ये माहिती पडेल, लोकांना माहिती पडेल की भाई भीम जयंती पिक्चर हा कसा आहे आणि त्याविषयी आपल्याला सर्व माहिती मिळेल पिक्चरच्या माध्यमातून। हा भीम जयंती जो हा फिल्म आहे हा कोणत्या तारखेला एकाच वेळेस महाराष्ट्रात लागणार आहे? हा संपूर्ण विदर्भामध्ये 30 मेला लागणार आहे। आम्ही याला टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहोत, कारण की आम्ही प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, बाबासाहेबांचे पॅम्पलेट पोहोचलेले विचार गावागावात पोहोचले पाहिजे म्हणून आम्ही टप्प्याटप्प्यात लावतो। या भीम जयंती पिक्चरमध्ये राहुल श्यामकुवर आहेत, आपले भंडारचे येतात, त्यांनी सुद्धा काम केलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी साकोलीमध्ये भेट दिली आहे। काय सांगाल श्यामकुवर सर या पिक्चर? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। भीम जयंती हा चित्रपट एक उत्कृष्ट सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि संघर्षमय एक मोटिवेशनल चित्रपट आहे। बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आहे, जे समाजात अन्याय अत्याचार होतात, तर याच्यापासून एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आपल्याला कसं तयार करता येईल, कसं न्याय मिळवून देता येईल, समाजासाठी कार्य कसे करता येईल, हे सगळं स्टोरी याच्यामध्ये आहे। तर मी या चित्रपटात हिरोच्या मित्राची भूमिका केलेली आहे। आपण सर्वांना एक नम्र विनंती करतो की भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना हा चित्रपटगृहामध्ये आपल्या साकोलीमध्ये आणि इतरही ठिकाणी येऊन अवश्य पाहावा आणि इतरांना पण शेअर करावा।